बिहारमधील एका छोट्याशा गावाचे नाव होते विजयनगर. गाव आकाराने लहान असले तरी तेथील लोक अत्यंत कष्टाळू, प्रामाणिक आणि साधे होते. गावाच्या मध्यभागी एक मोठा चौक होता. त्या चौकात संपूर्ण गावातील एकमेव ढाबा चालत असे. हा ढाबा गावचा सरपंच विक्रम पाटील यांचा होता. विक्रम सरपंच असला तरी त्याच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत हा ढाबाच होता. विशेष म्हणजे संपूर्ण गावात खाण्यापिण्याची दुसरी कोणतीही जागा नव्हती. त्यामुळे गावकऱ्यांना बाहेरचे काही खायचे असेल तर त्यांना नाईलाजाने त्याच ढाब्यावर जावे लागे. त्या ढाब्यावर चिकन रस्सा, मटण रस्सा, पराठे, भजी आणि चहा अशा अनेक पदार्थांची व्यवस्था होती. मात्र एक मोठी अडचण होती. तेथील सर्व पदार्थांचे दर खूपच जास्त होते. त्यामुळे गरीब शेतकरी, मजूर आणि सामान्य लोक अनेकदा इच्छा असूनही तिथे जेवू शकत नव्हते. एके दिवशी ढाब्यात काम करणारा गणेश विक्रमला म्हणाला, अहो सरपंच साहेब, तुम्ही खरंच फार हुशारी केली आहे. का रे, असं का म्हणतोस? अहो साहेब, संपूर्ण गावात तुमचाच एकमेव ढाबा आहे. आता तुमची कमाई किती वाढेल ते बघाच. अरे, ही तर सुरुवात आहे. अजून भरपूर पैसा कमवायचा आहे. त्याच गावात रोहन आणि समीर नावाचे दोन जिवलग मित्र राहत होते. दोघेही मेहनती आणि चांगल्या स्वभावाचे होते. एके दिवशी रोहन आपल्या आई सावित्री जवळ आला आणि म्हणाला, अगं आई, मला थोडे पैसे देशील का? मी शेजारच्या गावात जाऊन काहीतरी चांगलं खाऊन येतो. अगं आई, रोज रोज घरचंच तेच जेवण खाऊन मला आता कंटाळा आला आहे. हो हो, साहेबांना बाहेरचं खायचं आहे, पण कमवायला सांगितलं की लगेच कारण सांगायला लागतात. अहो बाबा, तुम्ही बघत राहा. एक दिवस मीही काहीतरी मोठं करून दाखवेन. असं म्हणत तो घराबाहेर निघून गेला. गावातील मोठ्या वडाच्या झाडाखाली जाऊन तो आपला मित्र समीरची वाट पाहू लागला. काही वेळातच समीर तिथे आला. काय रे, एवढा चिंतेत का दिसतो आहेस? अरे काय सांगू तुला, बाबा सतत काम शोधायला सांगत आहेत. मलाही काम करायचं आहे, पण काम मिळालं तर ना. अरे, तुझं म्हणणं अगदी खरं आहे. माझीच अवस्था बघ. कित्येक दिवसांपासून काम शोधत आहे, पण अजूनपर्यंत काहीच मिळालेलं नाही. चल, ते सगळं सोड. आज शेजारच्या गावात जाऊन काहीतरी मसालेदार आणि चविष्ट खाऊन येऊया. हो चल ना, पण आजचे पैसे मात्र तू देणार आहेस. बाबांनी मला एक पैसाही दिलेला नाही. त्यानंतर रोहन आणि समीर दोघेही शेजारच्या गावाच्या दिशेने निघाले. ते चालत असताना रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका हातगाडीपाशी त्यांना प्रचंड गर्दी दिसली. अरे, इथे एवढी गर्दी कशासाठी झाली आहे? जवळ जाऊन बघूया. दोघेही गर्दीचे कारण जाणून घेण्यासाठी त्या हातगाडीच्या दिशेने पुढे जाऊ लागले. रोहन आणि समीर जसे त्या गर्दीजवळ पोहोचले तसे त्यांना तिथे गणेश चिकन रस्सा, मटण बिर्याणी आणि इतर अनेक पदार्थ विकताना दिसला. अरे वा, असं वाटतंय देवाने आपली प्रार्थना ऐकली आहे. खरंच? चल, आधी दर विचारूया. समीरने गणेशकडे जाऊन चिकन रस्सा आणि मटण बिर्याणीचे दर विचारले. दर ऐकताच दोघेही आश्चर्यचकित झाले. काय, 200 रुपये? इतके महाग? शेजारच्या गावात तर फक्त 100 रुपयात चिकन रस्सा आणि मटण बिर्याणी मिळते. तेवढ्यात सरपंच विक्रम पाटील तिथे आला आणि उपवासाने म्हणाला, अरे, मग तिथे जाऊन खा ना. आम्ही कुठे अडवलंय तुम्हाला? तसंही तिथे जाण्या येण्यासाठी 50 रुपये खर्च होणारच ना. मग तेच पैसे इथे द्या. काय फरक पडतो? असं आहे तर म्हणजे ही तुमचीच गाडी आहे. आता कळलं आम्हाला पदार्थ इतके महाग का विकले जातात. हे बोलून दोघेही तिथून निघून गेले. मग काही दिवसांनी रोहन आणि समीर गावाच्या चौकात बसून चहा पित होते. त्याच वेळी विक्रमच्या ढाब्यातून रमेश आणि महेश नावाचे दोन शेतकरी बाहेर आले. ते दोघेही नाराजीने बोलत होते. अरे बापरे, किती महाग जेवण आहे. हो ना, अर्ध पोटही भरलं नाही आणि खिशातील पैसे संपले.
हे शब्द रोहन आणि समीरच्या कानावर पडताच दोघांच्या डोळ्यात एक वेगळी चमक आली. अरे रोहन, एक कल्पना सुचली आहे. आपण दोघांनी मिळून स्वतःची एक हातगाडी का सुरू करू नये? आपण चिकन रस्स्याची हातगाडी सुरू करूया, पण ती स्वस्त आणि चविष्ट असावी. म्हणजे गावकऱ्यांना सरपंचाच्या ढाब्यावर नाईलाजाने जावं लागणार नाही. ते आपल्या गाडीवर येऊन मनसोक्त जेवतील. अरे तू वेडा झाला आहेस का? सरपंच रागावले तर संपूर्ण गाव आपल्या विरोधात उभं करतील. अरे घाबरण्याचं कारण नाही. आपण प्रामाणिकपणे आणि मेहनतीने काम केलं तर गावकरी नक्कीच आपली साथ देतील. मग सरपंच काहीही करो. त्या दिवसापासून दोघांनी चिकन रस्त्याची हातगाडी सुरू करण्याचा निर्धार केला. मग काही दिवस तयारी केल्यानंतर त्यांनी गावाच्या चौकात अगदी सरपंच विक्रम पाटील यांच्या ढाब्यासमोरच स्वतःची हातगाडी उभी केली. पहाटेपासूनच दोघे कामाला लागले. त्यांनी ताजे मसाले वाटले, कांदा, आले, लसूण आणि घरच्या घरी तयार केलेला खास मसाला वापरला. तेलही माफक प्रमाणात घातले, पण चव मात्र अप्रतिम होती. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 1 प्लेट चिकन रस्सा आणि 2 भाकऱ्या फक्त 50 रुपयात मिळत होत्या. गावातील एक माणूस गाडीपाशी येऊन म्हणाला, अरे वा, ही तर खूपच छान गाडी दिसते आहे. बरं, मला 1 प्लेट वाढा. हो हो, लगेच देतो. समीरने ग्राहकाला गरमागरम चिकन रस्सा आणि भाकऱ्या वाढून दिल्या. पहिला घास घेताच तो माणूस आनंदाने म्हणाला, अरे वा, आजपर्यंत मी इतका चविष्ट चिकन रस्सा कधीच खाल्ला नव्हता. खरंच खूप मज्जा आली. त्याची स्तुती ऐकताच इतर लोकही उत्सुकतेने गाडीपाशी येऊ लागले. हळूहळू गावातील अनेक लोक रोहन आणि समीर यांच्या हातगाडीवर जेवणासाठी येऊ लागले. त्या दिवशी आश्चर्याची गोष्ट घडली. सरपंच विक्रम यांच्या ढाब्यावर एकही ग्राहक गेला नाही. संध्याकाळी काम संपल्यावर रोहन आनंदाने म्हणाला, बघ समीर, मी आधी सांगितलं होतं ना, गावकरी आपल्या गाडीवरच जेवायला येतील. हो रे, अगदी खरं सांगितलंस. आणि आपल्या पदार्थांची चवही तशीच जबरदस्त आहे. मग दुसऱ्या दिवशी सकाळी दोघांनी पुन्हा हातगाडी सुरू केली आणि गरमागरम चिकन रस्सा व भाकऱ्या तयार करू लागले. एक माणूस तिथे आला. अहो भाऊ, ही 50 रुपयांची चिकन रस्सा भाकरी कितीला देता? अहो भाऊ, काय विनोद करत आहात? 50 रुपयांची थाळी 50 रुपयांनाच मिळेल ना? हे ऐकून आजूबाजूचे लोकही हसू लागले. त्यानंतर विनोदने चिकन रस्सा भाकरी खाल्ली आणि तोही त्या चवीचा चाहता बनला. दुसरीकडे सरपंच विक्रम पाटील यांच्या ढाब्यावर मात्र ओसाड वातावरण होते. अरे काय चाललं आहे हे? चिकन आणि मटनचा व्यवसाय पूर्णपणे थंडावला आहे. मालक, रोहन आणि समीर फक्त 50 रुपयात चिकन रस्सा भाकरी विकतात. शिवाय त्यांच्या पदार्थांची चवही खूप छान आहे असं सगळे म्हणत आहेत. विक्रमच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसू लागली. अरे, आपल्याला काहीतरी करावंच लागेल, नाहीतर आपला सगळा धंदा बुडेल. अहो मालक, मग काय करायचं? अरे, मी सांगतो तसं फक्त करत जा. त्या रात्री गाव शांत झोपलं होतं. सर्वत्र अंधार पसरला होता. याच अंधाराचा फायदा घेत विक्रम आणि गणेश दबक्या पावलांनी रोहन आणि समीर यांच्या हातगाडीपाशी पोहोचले. आजूबाजूला कोणीही नसल्याची खात्री करून त्यांनी गाडीला आग लावली. अरे, खूप हौस होती ना गावकऱ्यांची सेवा करण्याची. आता करा सेवा. मग दोघेही तिथून पळून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी रोहन आणि समीर नेहमीप्रमाणे हातगाडी उघडण्यासाठी आले. मात्र ते दृश्य पाहून दोघांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांची हातगाडी पूर्णपणे जळून खाक झाली होती. अरे देवा, हे कोणी केलं असेल? अरे, आपलं तर कोणाशीही वैर नाही, मग असं कोण करेल? अरे, हे काम नक्कीच त्या सरपंच विक्रमचं आहे. आपल्या गाडीमुळे त्यांचा ढाबा बंद पडत होता आणि लोकांची लूटही थांबली होती. मलाही तसंच वाटतं, पण आपण हार मानणार नाही. हो, आपण पुन्हा नव्याने हातगाडी उभी करू.
पण रोहन, आपल्याकडे एवढे पैसे कुठे आहेत? नवीन हातगाडी घेऊन पुन्हा व्यवसाय सुरू करणं सोपं नाही. अरे मित्रा, काळजी करू नकोस, देव नक्कीच आपली मदत करेल. तेवढ्यात समोरून गावातील एक ज्येष्ठ माणूस पुढे आला. अरे, तुम्ही दोघे काळजी करू नका, आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत. त्यांच्या शब्दानंतर इतर गावकरीही पुढे आले. गावकऱ्यांनी रोहन आणि समीरची साथ देण्याचा निर्णय घेतला. कोणीतरी जुने लाकूड आणले तर कोणीतरी टीनचे पत्रे दिले. काहींनी आर्थिक मदत केली तर काहींनी भांडी, मसाले आणि इतर आवश्यक साहित्य दिले. संपूर्ण गाव एकत्र आले आणि काही दिवसातच नव्या हातगाडीचे काम पूर्ण झाले. त्याच दरम्यान ही बातमी सरपंच विक्रम पाटील यांच्या कानावर पोहोचली. रोहन आणि समीर यांची हातगाडी पुन्हा सुरू झाल्याचे ऐकून तो संतापाने लालबुंद झाला. तो गणेशला घेऊन थेट चौकात पोहोचला. तिथे पोहोचताच तो मोठ्याने ओरडला, ही हातगाडी लगेच हटवा आणि इथून निघून जा. हा चौक माझ्या ताब्यात आहे. का सरपंच साहेब, ही तर सरकारी जागा आहे. ती तुमची खाजगी मालमत्ता कधीपासून झाली? हे ऐकताच विक्रमचा राग आणखीन वाढला. तो काही बोलणार इतक्यात गावकरी पुढे आले. सरपंच साहेब, यांना इथेच राहू द्या. पहिल्यांदाच आम्हाला चांगलं आणि परवडणाऱ्या किमतीत जेवण मिळत आहे. यांनी आमच्यासाठी प्रामाणिकपणे मेहनत केली आहे, मग तुम्ही त्यांना का अडवत आहात? संपूर्ण गाव रोहन आणि समीर यांच्या बाजूने उभे राहिले. गावकऱ्यांची एकजूट पाहून विक्रम काही काळ गप्प उभा राहिला. शेवटी त्याला माघार घ्यावी लागली. तो दात ओठ खात संतापाने फणफणत तिथून निघून गेला. मात्र जाताना त्याच्या मनात सुडाची आग अधिकच भडकली होती. रोहन आणि समीर यांची हातगाडी दिवसेंदिवस अधिक प्रसिद्ध होत गेली. फक्त विजयपूरच नव्हे तर आसपासच्या गावांमधूनही लोक त्यांच्या हातगाडीवर जेवण्यासाठी येऊ लागले. दुसरीकडे सरपंच विक्रम पाटील यांचा ढाबा पूर्णपणे ओसाड पडला होता. पण विक्रम हार मानणाऱ्यांपैकी नव्हता. एके रात्री त्याने पुन्हा एकदा गणेश सोबत रोहन आणि समीर यांची हातगाडी जाळण्याचा कट रचला. अंधाराचा फायदा घेत दोघे हातगाडी जवळ पोहोचले. विक्रम आग लावणार इतक्यात एका गावकऱ्याने त्यांना पाहिले. तो मोठ्याने ओरडला, अरे, इथे या, सगळेजण लवकर या. त्याचा आवाज ऐकताच अनेक गावकरी घराबाहेर आले आणि काही क्षणातच त्या ठिकाणी गर्दी जमली. काय सरपंच साहेब, पुन्हा हातगाडी जाळण्याचा विचार आहे का? हो, असंच दिसतंय. एवढ्या रात्री गावभर भटकत इथे कशासाठी आला आहात? गावकऱ्यांचा राग अनावर झाला. काही लोक विक्रमकडे धाव घेऊ लागले. हे पाहताच विक्रम घाबरला. मला माफ करा, माझ्याकडून मोठी चूक झाली आहे. यापुढे मी अशी चूक कधीच करणार नाही. रोहन आणि समीर यांची प्रगती पाहून मला मत्सर वाटू लागला होता, म्हणून मी चुकीचा मार्ग निवडला. अहो सरपंच साहेब, आमच्या यशाचा हेवा करण्यापेक्षा तुम्ही गावकऱ्यांच्या भल्याचा आणि गावाच्या विकासाचा विचार केला असता तर लोकांनी तुम्हाला आणखीन जास्त मान दिला असता. विक्रमला स्वतःच्या चुकीची जाणीव झाली. तो मान खाली घालून तिथून निघून गेला. कालांतराने रोहन आणि समीर यांची हातगाडी पूर्वीपेक्षाही अधिक प्रसिद्ध झाली. लोक दूरदूरच्या गावातून त्यांच्या हातगाडीवर जेवणासाठी येऊ लागले. तर मित्रांनो, या कथेतून आपल्याला शिकायला मिळते, लोभ आणि मत्सर माणसाला खाली खेचतात, तर प्रामाणिकपणा, मेहनत आणि लोकांची सेवा यामुळे खरे यश आणि सन्मान मिळतो. जो इतरांचे भले करतो त्याच्या पाठीशी संपूर्ण समाज उभा राहतो. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद मित्रांनो.